नागपूर शहरातील अपंग, बेवारस, मनोरुग्ण ज्यांना समाजाने दुर्लक्षित केले त्यांनाही जीवन जगण्याचा अधिकार आहे. म्हणून अशा लोकांसाठी पोलीस कमिशनर डॉक्टर रवींद्र सिंघल यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेली एक पहल, एक मिशन म्हणजे मिशन मुक्ती. या उपक्रमात हित ज्योती आधार फाउंडेशन सह जिल्ह्यातील अन्य समाजसेवी संस्था व समाजसेवींनी आपल्या निस्वार्थ सेवा प्रदान करून अनेकांना रस्त्यावरील हलाखीचे जीवन जगत असलेल्यांना वृद्धाश्रम, निवारस केंद्र, दवाखाने इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुरुषार्थ केले. उन्हाळ्यात उष्माघाताची आणि अन्य कारणाने बेघर, बेवारस, निराधार, अनाथ, अपंग आणि मनोरुग्ण लोकांचे बळी जातात. म्हणून हे मिशन उन्हाळ्यात राबविल्या गेले. यात जवळपास 115 लोकांना रस्त्यावरून उचलून त्यांच्या पुनर्वसनाची सोय, त्यांना वृद्धाश्रम, निवारस केंद्र, हॉस्पिटल या सर्व सोयी मिशन मुक्तीच्या माध्यमातून काही सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून करण्यात आले. या मिशन मध्ये मोलाचा वाटा उचलणारे हित ज्योती आधार फाउंडेशन सावनेरचे संस्थापक हितेश बनसोडसह सर्व कार्यकर्ते यांना 15 जून रोजी पोलीस आयुक्तालय नागपूर येथे मिशन मुक्तीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या सामाजिक संस्था, पत्रकार आणि पोलीस कर्मचारी अशा एकूण 50 लोकांना सन्मानपत्र आणि झाडे देऊन सन्मानित करण्यात आले. तर या सर्व ध्येय वेड्यांना पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल यांच्या हस्ते सन्मानपत्राचे वाटप करण्यात आले. सोबत पोलीस सह आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि शिवाजी राठोड व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह सत्कार मूर्ती उपस्थित होते. संचालन आणि आभार प्रदर्शन सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तोंड यांनी केले. सोबत रस्त्यावरील बेघर, बेवारस, भिक्षेकरी, निराधार, अनाथ, अपंग, मानसिक मनोरुग्ण व्यक्ती, अपघातग्रस्त यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थापक अध्यक्ष हितेश बनसोड यासोबतच हित ज्योती आधार फाउंडेशन टीमचा सर्व सदस्य भूषण कुबडे, सूरज सेलकर, भावेश शेरजे, राजा फुले, पियुष सूर्यवंशी, नरेंद्र समदूरकर, अंकित फुटाणे, मनोज इंगोले, तुषार महाले, अभिषेक कोठडे यांचा सत्कार करून प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह देण्यात आले. पियुष चिंजुवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर.